चारही वेदांची चार महावाक्य आहे. कोणकोणती ती? तर पहिलं आहे अहम ब्रह्मास्मी. हे कोणत्या वेदाचं आहे? तर हे अहम ब्रह्मास्मी हे वाक्य यजुर्वेदामध्ये आहे. यजुर्वेद कशा आणि उपनिषद, वेदांतर्गत जे उपनिषद आहे त्या वेदांतर्गत असणारं उपनिषद म्हणजे बृहदारण्यक. म्हणून बृहदारण्यक उपनिषदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये ब्राह्मण चतुर्थ आणि मंत्र 10वा, त्या मंत्रामध्ये अहम ब्रह्मास्मी हा जो उपदेश आहे हा उपदेश त्या ठिकाणी दिला गेला. य एवं वेद अहम ब्रह्मास्मी इति स इदगम सर्वं भवति, अशा प्रकारे मंत्र. आणि त्या मंत्रामध्ये अहम ब्रह्मास्मी हा उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे. प्रज्ञानम ब्रह्म दुसरं महावाक्य ते कशामध्ये आलं? ते ऋग्वेदामध्ये आहे. ऋग्वेद कशा अंतर्गत कोणतं उपनिषद येईल? तर ऐतरेय उपनिषद जे आहे त्या ऐतरेय उपनिषदाचा असणारा हा मंत्र आहे. कुठे आला? तिसऱ्या अध्यायामध्ये प्रथम खंडामध्ये असणारा हा मंत्र आहे. काय म्हणतात? लोक प्रज्ञा प्रतिष्ठिता प्रज्ञानम ब्रह्म. तिसरा असणारा महावाक्य तत्वमसी. हे कुठे आलं? हे आलं सामवेदामध्ये. सामवेदांतर्गत कुठलं? छांदोग्य उपनिषदामध्ये त्या ठिकाणी श्वेतकेतून उद्दालक त्याची असणारी ती कथा त्या ठिकाणी आपण सांगतो. त्या दोघांची तो गुरुग्रही गेला वगैरे, तिथनं शिष्या विद्या प्राप्त करून आल्यानंतर वडिलांना लक्षात आलं त्यांनी काही शिकला नाही, म्हणून त्या अनुषंगाने मग वडिलांनी बोलून जो उपदेश केला तो त्या ठिकाणी असणारा छांदोग्य दर्शनामध्ये 6व्या अध्यायातील खंड 8वा मंत्र 7वा. त्याच्यामध्ये मग वडीलच श्वेतकेतूला हा उपदेश करतात. कोणता? श्वेतकेतुद्दालक. त्या ठिकाणी असणारा उपदेश काय म्हणतात? स य एषोणि मयि ततगम सर्वं तत्सत्यगम स आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतो. अशा प्रकारे तो उपदेश दिला गेला. आणि चौथा असणारं महावाक्य अयमात्मा ब्रह्म हे अथर्ववेदाचं असणारं महावाक्य असणारं उपनिषद मांडुक्य उपनिषद. एक मांडुक्य उपनिषद जरी मुमुक्ष खरोखरच मुमुक्ष असेल तर त्यासाठी मांडुक्य उपनिषद. आपण तो मांडुक्य उपनिषदामध्ये पहिला जो खंड आहे या पहिल्या खंडामध्ये असणारा द्वितीय मंत्रामध्ये असणारा अयम आत्मा ब्रह्म हे जे महावाक्य आहे ते त्या ठिकाणी सांगितलं. काय? सर्वगम हेतद ब्रह्म अयमात्मा ब्रह्म सोयमात्मा चतुष्पाद. अशा अनुषंगाने या अशा प्रकारे चारही वेदांची असणारी चार महावाक्य त्याच्याद्वारे काय जीव आणि शिव ऐक्याचं असणारं ज्ञान जी करून देतात ती महावाक्य.